मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बरं. सर, तुम्ही तुमच्या आईचा आदर करता? तुम्ही तुमच्या ताईचा आदर करता? ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आईचा ताईचा आदर करता, त्याचप्रमाणे इतर स्त्रियांचाही आदर हा मातेप्रमाणे करणे गरजेचे आहे. त्याचविषयी छत्रपती शिवरायांच्याच काळातील एक कथा मी तुमच्यासमोर सादर करत आहे. मित्रांनो, बालमनावर केलेले संस्कार हे मुलांना घडवीत असतात आणि म्हणूनच असे आदर्श संस्कार माझ्या जिजाऊंनी शिवरायांवर केले. मित्रांनो, तेच जिजाऊंनी शिवरायांना शिकवले की स्त्री ही कोणत्याही स्वरूपात पुढे आली तरी तिला माता मानून तिच्या पायाकडे पहा. आणि या शिकवणीमुळेच स्त्री ही मानवतेच्या मंदिरातील देवता बनली. धर्मरक्षणे तूच घेतला जन्म जाऊ पोटी, हे शिवराय प्रणाम तुझला माझा कोटी कोटी. मित्रांनो, शिवरायांच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण होते तर 100% संरक्षण होते. पुण्यापासून अवघ्या 9 कोसावर असलेले रांजे हे महाराजांच्या जागरीमधले गाव. त्या गावातील पाटील बाबाजी भिकाजी गुज्जर याने आपल्याच गावातील एका महिलेवर अत्याचार केला. त्यामुळे त्या महिलेने स्वतःचा जीव दिला. ही बातमी जेव्हा महाराजांना कळाली तेव्हा महाराज म्हणले, माझ्याच बळावर त्याचा एवढा मोठा अत्याचार. महाराजांना ते सहन झाले नाही. महाराजांनी लगेच पाटलांना दरबारात येण्याचा सल्ला दिला. पण पाटील मस्ती आलेला. पाटील म्हणला, एवढं 16 वर्षाचं पोर माझं काय बिघडवणार आहे. पण तो आला नाही. तेव्हा महाराजांनी त्याला सैनिक धाडून कैद करून आणले आणि महाराज म्हणाले, पाटील, तुम्ही जर या गावचे पाटील असतात तरी आम्ही अधर्तीचे पुत्र आहोत. परस्त्रीला आम्ही आई बहीण म्हणून ओळखतो. प्रजा ही पोरासारखी ती सांभाळण्याकरिता तुम्हाला पाटीलकी दिली आणि तुम्ही प्रजेवर अत्याचार केला. राजे म्हणाले, एसाची घेऊन जा बापाला, त्याचे हात पाय तोडा, गाढवाड बसून रांझ्याला नेऊन सोडा. मित्रांनो, तांड्याच्या बादलाचा चौरंग करून महाराजांनी सर्वांना दाखवून दिले की महिलांची सर्वांनी अदबीने वागले पाहिजे. महिलांचा आदर सन्मान केला पाहिजे. मित्रांनो, या कथेतून आपण आताच ऐकलं असेल की परत स्त्रियांना सुद्धा माता मानणं किती गरजेचं आहे. पण आज आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो, टीव्ही व बातम्या ऐकतो तेव्हा असं वाटतं, खरंच आजची स्त्री सुरक्षित आहे का? गल्लीपासून त्या दिल्लीपर्यंत महिलांवर खूप अत्याचार होत आहे. असे वाचल्यावर असं वाटतं, नकोची प्रगती, नकोची टेक्नॉलॉजी. छत्रपती शिवरायांचाच काळ तो बरा होता. इथे गुन्हेगाराला शासन तरी कडक व्हायचं. मित्रांनो, आपण प्रगतीच्या 10 दिशा मिळवत असलो तरी, चंद्रावर जात असलो तरी, समुद्राच्या तळाशी जात असलो तरी आपण स्त्रियांचा आदर करण्यात कमी पडलो तर आपली प्रगती खूप कमी आहे. आणि म्हणूनच सर्वांनी स्त्रियांचा आदर करणे तितकेच गरजेचे आहे. एवढे बोलून मी माझ्या कथेला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. किती सुंदर गोष्ट सांगली. दिसायला छोटा पॅक बडा धमाका आहे की नाही. फक्त पहिलीचा विद्यार्थी आहे बघा. खूप सुंदर केला आदित्य.